शालेय अभ्यासक्रमामध्ये धडा होता इंग्रजांच्या बद्दल की व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले। हे आता त्याचं दुसरं रूप आहे। हे व्यापारी म्हणून आलेले लोढा आता राज्यकर्ते बनलेले आहेत। मी रंजना ठोंबरे, माझ्या मुलीचं घर आहे तिथं आणि त्या लोकांनी कुणाला काही न कळवता त्यांनी बुलडोझर फिरवला तिथं, कोणालाही कसल्या गोष्टीचं पाणी की काही घेऊ नाही दिलं, अशा तऱ्हेने त्यांनी तिकडं सगळा सत्यानाश करून ठेवलेला आहे। त्याच्यामुळं त्या वर्षापासून आम्ही तिथे राहतो तेव्हा हे सर्व आम्हाला विचारायला येत होते। तेव्हा त्यांनी आम्हाला नळाचं कनेक्शन दिले, मीटर लावायला दिले, बाथरूम वगैरे बनवून दिले, ते सर्व विचारायला येतात। आता ह्या अन्यायामध्ये काय येत नाही विचारायला, डायरेक्ट तोडायला आले आमच्या एरियामध्ये। तेव्हा त्यांनी विचार केला नाही, कागदपत्र पण सुद्धा आमचे बघितले नाही त्या लोकांनी। हा एवढा अन्याय केला आमच्यावरती। हे कोण आहेत बांगलादेशी? आज हे बांगलादेशी आणि तुम्हाला दाखवतोय आम्ही रोहिंग्या कोण आहेत ते। त्यामुळे हा जो सगळा प्रचार आहे तो अत्यंत गंभीर आहे आणि या लोढांना आम्हाला प्रश्न विचारायचा आहे, त्या अमित जे साटम आहेत त्यांना, अरे बांगलादेशी रोहिंगा करता गेले 11 वर्ष तुमचं सरकार आहे, त्या गृह मंत्रालयाकडे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आहे, येतात कसे? आतमध्ये कसे आले तुम्ही? ह्याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे ना। कोणी थांबवलंय तुम्हाला त्यांना काढायला? काँग्रेसच्या कालावधीमध्ये 10 वर्षामध्ये 87,000 बांगलादेशींना आम्ही परत पाठवलं होतं। तुमच्या या जवळपास 2014 पासून ते आतापर्यंत 4,000 लोकांना देखील तुम्ही पाठवलेलं नाही। ही तुमची वस्तुस्थिती आहे। तुम्हाला बांगलादेशी आणि रोहिंग्याबद्दल प्रेम तुम्हाला आहे, इथल्या लोकांना नाही आहे। आणि त्यामुळे ही सगळी अत्यंत गंभीर बाब अशी आहे की ज्या पद्धतीनं केवळ मुस्लिम तिथं अवैध रहिवासी असं दाखवलं गेलं, आज तिथं हिंदू समाजाचे लोक आलेत आमच्या बरोबर, दलित समाजाचे आहेत, उत्तर भारतीय आहेत, गरीब आहेत, त्यांचं घर तुम्ही पाहिलं असाल रस्त्यावर आणले एका दिवसामध्ये। आणि त्यामुळे हे जे निर्दयी आणि मानवी मूल्यांना काळीमा फासणारं कृत्य केवळ सत्तेसाठी, निवडणुकांच्या राजकारणासाठी इतक्या खालच्या पातळीचं कसं केलं जाऊ शकतं? आणि मुंबईकर जो जाता येता लोकांना मदत करणारा मुंबईकर आहे, सहृदय आहे, पूर्ण देशामध्ये मुंबईकरांचं रूप वेगळं आहे, हे असं क्रूर नाहीये। आणि त्यामुळे हे लोढा जे आहेत त्यांना आम्ही आता नावं वाचून दाखवत आहोत। कोण आहेत ही मंडळी? ही बांगलादेशी आणि रोहिंग्या जी मंडळी आहेत तुम्हाला यांची नावं आम्ही सांगतो। गंगा नियंद्र भालेराव आहेत ना इथे, लक्ष्मीराज दिवाकर, रीता सिंग, संगीता भारत झरे, नम्रता साळवे, गायत्री राजाराम जयस्वाल, जयस्वाल कुठे ताई? हे बघा जयस्वाल, मंजू देवी हरिंद्र खुशवाहा, शोभा देवी सोहालाल खरवार, पेरिया स्वामी पापा हरजन, राजू सिंग, पृथ्वीराज माने इथे बसलेले आहेत। ज्या ठिकाणी तोडक कारवाई झाली तिथे यांचा कारखाना आहे अनेक वर्षापासूनचा। रवी चौधरी, राजाराम जयस्वाल, बिंदुलाल शर्मा, सुनील शंकर चव्हाण, हे रोहिंग्या आहेत। हे सरकार गरीब विरोधी आहे, गरीब विरोधी। मी आता काही लोकांना आपल्या समोर त्या ठिकाणी त्यांचं मनोगत या आपल्या माध्यमातून लोकांसमोर पोहोचलं पाहिजे यासाठी मी सांगतोय। पृथ्वीराज माने यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत वापरलं। हॅलो, बोला। माझं नाव पृथ्वीराज माने। माझा एक गावदेवी मंदिरच्या समोरच व्यावसायिक कारखाना आहे। बोला बोलत राहा। व्यावसायिक कारखाना आहे, गाळा आहे। माझ्याकडे जवळजवळ 1993 पासूनचे संपूर्ण पेपर आहे, फोटोपास आहे। आणि मी त्या दिवशी ज्या वेळेला तोडक कारवाई आली त्या दिवशी मी त्यांना दाखवण्याचा प्रयत्न करत होतो, तरी सुद्धा त्यांनी बघितलेलं नाही आणि सर्व तोडून टाकलं। आता जे सचिन सावंत यांनी जे विस्तृत विवरण केलंय त्या मताशी मी एकदम सहमत आहे। तुम्हाला जर रोहिंग्या आणि बांगलादेशी जर तिथे जर असतील असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कानूनी प्रक्रिया करून त्यांना बाहेर काढायची व्यवस्था करावी, एवढंच मी बोलू शकतो। पण विनाकारण निर्दोष लोकांना तिथे जे गरीब लोक आहेत त्यांना जरा जगू द्या, फक्त एवढंच आमचं सांगणं आहे।
गंगा भालेराव बोल. माझं नाव बोल चालू आहे. गंगा ज्ञानराव भालेराव आहे. मी तिथं 15-20 वर्षापासून राहते आणि यावेळेस अशी कारवाई झाली का आम्हाला विचारलं नाही, काही नाही. त्यांनी डायरेक्ट रूम तोडण्याचं कारण रूम तोडले आणि आम्हाला बाहेर दिलं काढून. आम्हाला आतमध्ये पण जाऊ नाही दिलं सामान काढण्याला. त्यांच्यानंतर आम्ही विचारलं त्यांना का कशासाठी तोडले आम्हाला सांगा, पण ते काही सांगत नव्हते. आम्हाला पोलीस लेडीज येऊन बाहेर काढलं खेचून. आम्हाला सामान नाही काढू दिलं त्यांना. बघा आमचे पेपर सगळे त्याच्यामध्ये लपलेले, सगळं सामान धन्यवाद. दुसरे संगीता जरे. माझं नाव संगीता भारत झरे आहे आणि मी जी माझी जागा घेतलेली आहे त्यांना आता जास्तीत जास्त 20 वर्ष झालेले आहे आणि त्यांनी जी आम्हाला एकदम न बोलता किंवा न विचारता त्यांनी आमचे घरं तोडली, आम्हाला रस्त्यावरती आणले. आम्ही आता बाजूला एका रोडवरती राहतोय, कोणी आम्हाला विचारत सुद्धा नाहीये आणि त्यांनी त्यांचे कामं करून गेलेले आहे. आता ह्याच्यापुढे त्यांनीच आम्हाला काहीतरी न्याय दिला पाहिजे आणि त्यानुसार आम्ही तिथे कुठेही जाणार नाहीये. आमचा जीव गेला तरीही चालेल, पण आम्ही जागा सोडणार नाही. कारण आम्ही खूप मेहनत करून ती जागा घेतलेली आहे आणि एवढ्या वर्षापासून आम्ही तिथे राहतो. तेव्हा हे सर्व आम्हाला विचारायला येत होते. तेव्हा त्यांनी आम्हाला नळाचं कनेक्शन दिले, मीटर लावायला दिले, बाथरूम वगैरे बनवून दिले. ते सर्व विचारायला येतात. आता ह्या अन्यायामध्ये काय येत नाही विचारायला, डायरेक्ट तोडायला आले आमच्या एरियामध्ये. तेव्हा त्यांनी विचार केला नाही, कागदपत्र पण सुद्धा आमचे बघितले नाही त्या लोकांनी. हा एवढा अन्याय केला आमच्यावरती. हिंदू मुसलमान विषय आहे का तिथे? आणि तिथे सर्व जातीचे लोक आहेत, असं नाही की एकाच जातीचे आहेत, म्हणजे पूर्ण आहेत, गरीब लोक आहेत. त्यांनी स्वतःचे कष्ट करून त्यांनी कमवलंय, पण हे त्यांना अगोदर विचार आले नाहीत का त्यावेळेस? ही आमची जागा आहे, ही कलेक्टरची जागा आहे. हे गरीब वस्तू बसवले, ते कमवून खाते, कोणी भांडे घासून किंवा पोट भरून त्यांचं जीवन जगतंय. तेव्हा हे लोक आले नाहीत विचारायला. आता डायरेक्टच तुम्ही ते तोडायला आले, आम्हाला रस्त्यावर ठेवलंय, आम्हाला कधी विचारत पण नाहीये. हे असं त्यांनी केलेलं आहे. याचा आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आम्हाला कुठेतरी घरं दिले पाहिजे. त्यांनी कुठेतरी आमची व्यवस्था केली पाहिजे. रंजना ठुमरे. हॅलो, जय भीम. मी रंजना ठोंबरे. माझ्या मुलीचं घर आहे तिथं आणि त्या लोकांनी कुणाला काही न कळवता त्यांनी बुलडोझर फिरवला तिथं. कोणालाही कसल्या गोष्टीचं पाणी की काही घेऊ नाही दिलं, अशा तऱ्हेने त्यांनी तिकडं सगळा सत्यानाश करून ठेवलेला आहे. त्याच्यामुळं आम्हाला सगळ्यांनी न्याय द्यावा. काबड कष्ट करून, किती कष्ट करून अजून रूम घेतल्याला कर्ज नाही फिटल्यालं, अशा परिस्थितीत त्या लोकांनी तिकडं बुलडोझर फिरवलं आहे. तर आम्हाला कृपया काय पण करून आम्हाला आमची जागा किंवा आम्हाला रूम द्यावा. जय हिंद. लक्ष्मी देवेकर कोण? मैं लक्ष्मी राज दिवाकर बोल रही हूँ। बुलडोजर आके डेरा हमारा घर तोड़ दिया, कुछ भी कार्रवाई नहीं हुआ, हमारा घर गिर गया। हम लोग से पेपर सब ले लिए, दबा गया घर में पूरा, और हम लोग कुछ नहीं, पुलिस वाले डंडा चार्ज कर दिए। वो लोग कुछ भी नहीं निकालने देंगे, डायरेक्ट ना नोटिस लगाए ना कुछ किया, डायरेक्ट सब घर गिराने लगे। हमारे बच्चे छोटे छोटे सबका एक बैग सब दब गया, हम लोग किधर जाए? आपल्याला कळलं असेल की माणुसकीला काळीमा लावणारं हे कृत्य आहे आणि इतकं भयानक निर्दयी सरकार कसं असू शकतं? एका दिवसामध्ये तुम्ही लोकांची घरं उद्ध्वस्त केलीत आणि त्यांना रस्त्यावर आणलं. कशासाठी? महानगरपालिकेच्या सत्तेसाठी. आणि हे जे काही चाललंय हे काही हिंदू धर्माला मान्य आहे का? हा अमानुषपणा हिंदू धर्मात नाही आहे. हे कुठलं हिंदुत्व दाखवताय तुम्ही? हे हिंदुत्व त्या हिंदू धर्माला बदनाम करणारं तुमचं त्या ठिकाणी हिंदुत्व आहे. हिंदू धर्म असं सांगत नाही. वसुदैव कुटुंबकम म्हणणारा हिंदू धर्म आहे. आणि हे लोढा म्हणजे खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर शालेय अभ्यासक्रमामध्ये धडा होता इंग्रजांच्या बद्दल की व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले.
हे आता त्याचं दुसरं रूप आहे. हे व्यापारी म्हणून आलेले लोढा आता राज्यकर्ते बनलेले आहेत. आणि खऱ्या अर्थानं आयुष्यभर जो माणूस व्यावसायिक बिल्डर राहिला त्याला संवेदना लोकांच्या कळणार कशा, गोरगरिबांच्या संवेदना कळणार कशा? काय त्यांची एक एक नावं बघा, त्यांची अनेक सगळे श्रीमंतासाठी जे प्रकल्प, काय लोढा वर्ल्ड टावर्स, लोढा अल्टामाउंट, पलावा सिटी, लोढा अमारा, लोढा पार्क, लोढा बेलाजिओ, लोढा बेलेव्ह्यू, लोढा डिव्हिनो, लोढा विस्टा, लोढा स्टर्लिंग, लोढा वूड, सगळीकडे लोढा 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 लोढा. गरिबांसाठी एक सामाजिक काम काय केलंय तुम्ही? गरिबांची घरं त्या ठिकाणी कशा तऱ्हेने बसवतात ते माहिती तरी आहे का तुम्हाला? ह्याची जाणीव असण्याची आवश्यकता आहे. आणि या व्यापारी व्यक्तीला संवेदना नाहीये तसं आमचं ठाम म्हणणं आहे.